नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पाहणार आहे ऑप्शन चेनबद्दल संपूर्ण माहिती। जसं की आपण सध्या बघत आहे की ही जी ऑप्शन चेन आपल्यासमोर ओपन आहे सध्या, ही NSE इंडियाची ऑप्शन चेन आहे आणि यामध्ये जो काही डाटा मला दिसल्या जात आहे या ठिकाणी, यामधील आपल्या दररोजच्या उपयोगासाठी कुठला डाटा आपल्याला आवश्यक आहे आणि त्यामधील बाकीचे जे काही कॉलम्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, जसं की बीट क्वांटिटी झालं, बीट प्राईज, आज क्वांटिटी, याचं महत्त्व काय हे आपल्याला थोडंसं या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आणि यातला आपल्या डेली यूजसाठी कुठले कॉलम आपल्या महत्त्वाचे आहे हे थोडंसं या व्हिडिओमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला काही कन्फ्युजन वाटेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न जे काय असतील ते नक्की विचारा, कारण त्यावर आपण डिपेंड पुन्हा एक नवीन व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवू। तर चला आजच्या सध्या टॉपिकला आपण स्टार्ट करूया। तर सध्या आपण जे पाहत आहे या ठिकाणी ही आहे NSE इंडियाची ऑप्शन चेन। आता या ऑप्शन चेनमध्ये आपण बघत असताना आपल्याला महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी राहते यामध्ये, तर यामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा आपल्याला जी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी दिसल्या जाते ती आहे स्ट्राईक प्राईज। तर स्ट्राईक प्राईजबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे की स्ट्राईक प्राईज काय आहे, याबद्दल मी सविस्तर काही तुम्हाला जास्त सखोल काही सांगत नाही। तरी स्ट्राईक प्राईज सर्व कॉल आणि पुटसाठी एकच राहते, त्यामुळे स्ट्राईक प्राईज ही सेंटरला असते। त्यानंतर तुम्हाला ही जी ऑप्शन आहे दोन याच्यामध्ये विभागलेली तुम्हाला दिसेल, एक आहे पुट्स आणि दुसरा आहे कॉल्स। या दोन याच्यामध्ये या ऑप्शन चेनची विभागणी केलेली असते। आता यामध्ये हा जो स्ट्राईक प्राईजचा जो कॉलम आहे, यामध्ये ज्या काही स्ट्राईक प्राईज तुम्हाला दिसत आहे ह्या दोन्हीसाठी सेम एकच राहते। कॉल आणि पुटसाठी जी स्ट्राईक प्राईज आहे ती एकच राहते, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा जो दुसरा कॉलम आहे तो आहे यामध्ये LTPचा, म्हणजे हा लास्ट ट्रेडेड प्राईज, जी काही स्ट्राईक प्राईज आहे त्या स्ट्राईक प्राईजच्या ऑप्शनचा हा लास्ट ट्रेडेड प्राईजचा हा कॉलम आहे। यामध्ये बघू शकता प्रत्येक ऑप्शनच्या किमती या ठिकाणी तुम्हाला दाखवलेल्या आहेत। जे काही स्ट्राईक प्राईजची किंमत असेल ती या कॉलममध्ये तुम्हाला दाखवलेली आहे। तर हा जो कॉलम आहे दोन्हीही बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल। जसं की कॉल साईडला हा LTP दिसेल, तसंच पुट साईडला सुद्धा तुम्हाला हा LTPचा कॉलम इथं पाहायला मिळेल। यामध्ये सुद्धा पुटच्या साईडचे जेवढे काही ऑप्शन्स आहेत, स्ट्राईक प्राईज आहे त्या स्ट्राईक प्राईजची सर्व याची लास्ट ट्रेडेड प्राईज जी काही प्रीमियम त्याची आहे ती या कॉलममध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येते। त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा कुठला कॉलम आहे, तर त्यानंतर आपल्याला हा झाला पहिला कॉलम आपला LTPचा। त्यानंतर दुसरा आणखी महत्त्वाचा कॉलम आहे आपल्याला ओपन इंटरेस्टचा, ज्यामध्ये संपूर्ण ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दाखवला जातो। तर या ठिकाणी बघू शकता हा OIचा कॉलम, हा OIचा कॉलम आहे, हा सेकंड नंबरला आपल्याला महत्त्वाचा आहे। तर यामध्ये काय आहे, या प्रत्येक स्ट्राईक प्राईजवर जेवढा काही ओपन इंटरेस्ट आहे या ऑप्शन चेनमध्ये या कॉलममध्ये दाखवल्या जाते। या ऑप्शन चेनमध्ये जेवढा काही ओपन इंटरेस्ट पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजवर आहे हा या OIच्या कॉलममध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवला जाते। कॉल साईडला जो OIचा कॉलम आहे यामध्ये कॉल रायटिंग अशा प्रकारे झालेली आहे प्रत्येक स्ट्राईक प्राईजवर। या कॉल साईडच्या बाजूला तुम्हाला पूर्ण कॉल साईडचा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तुम्हाला दाखवले जाते। त्याचप्रमाणे पुट साईडला सुद्धा हा OIचा कॉलम तुम्हाला पाहायला मिळेल। पुट साईडच्या OIच्या कॉलममध्ये पुट साईडला जेवढ्या काही पोझिशन या ठिकाणी तयार झालेल्या आहेत ह्या पुटचा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तुम्हाला दिसेल। कॉलच्या बाजूला जो कॉलचा टोटल ओपन इंटरेस्ट आहे तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल कॉलच्या OIच्या कॉलममध्ये। त्याचप्रमाणे पुट साईडला जो काही OI आहे तो या पुट साईडच्या OIच्या कॉलममध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा आहे चेंज इन OI। हा चेंज इन OI काय आहे की यामध्ये या टोटल ओपन इंटरेस्ट म्हणजे आजच्या दिवसाला जो काही ओपन इंटरेस्ट चेंजेस होत आहे, म्हणजे कोणत्या ठिकाणी वाढत आहे तर कुठल्या ठिकाणी हा ओपन इंटरेस्ट कमी होत आहे, तर हे दाखवण्याचं काम आहे या चेंज इन OIच्या कॉलममध्ये। तर हा सुद्धा कॉलम आपल्याला तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा की टोटल ओपन इंटरेस्ट आहे, कारण टोटल ओपन इंटरेस्टमध्ये काय चेंजेस होत आहे हे या चेंज इन OIच्या कॉलममध्ये आपल्याला दाखवले जाते। त्याचप्रमाणे कॉल साईडला सुद्धा चेंज इन OIचा कॉलम तुम्हाला पाहायला मिळेल। यामध्ये सुद्धा तसंच की कॉल साईडला जेवढा काही ओपन इंटरेस्ट तयार झालेला आहे टोटल OIमध्ये, तर त्या ठिकाणी कशा प्रकारचे आजच्या दिवसाला चेंजेस झालेले आहेत हे तुम्हाला या OI चेंजच्या कॉलममध्ये इथं पाहायला मिळेल, ठीक आहे। त्यानंतर आहे थर्डमध्ये झाला आपला चेंज इन OIचा।
त्यानंतर ते फोर्थमध्ये व्हॉल्यूम. तर व्हॉल्यूम काय की कोणत्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजवर कॉल रायटिंग किंवा पुट रायटिंग किंवा त्या ठिकाणी किती प्रमाणात पोझिशन बनत आहेत, नवीन तयार होत आहे, हे दाखवण्याचं काम आहे या व्हॉल्यूमच्या कॉलमचं. तर या व्हॉल्यूमच्या कॉलममध्ये सुद्धा तुम्हाला ज्या कुठल्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजवर सर्वात जास्त डाटा तयार झालेला आहे आणि किती प्रमाणात तयार झालेलं आहे या व्हॉल्यूमच्या कॉलममध्ये तुम्हाला दाखवल्या जाते. ज्या कॉल साईडला कॉलचा व्हॉल्यूम दाखवला जाईल आणि पुट साईडला पुटच्या ज्या काही व्हॉल्यूम आहे तो या पुट बाजूच्या व्हॉल्यूमच्या कॉलममध्ये तुम्हाला या ठिकाणी दाखवल्या जाईल. ठीक आहे. आता एवढे आपल्याला हे रोजच्या दैनंदिन जीवनात ऑप्शन ट्रेडिंग करत असताना हे 4 कॉलम महत्त्वाचे आहे. ही स्ट्राईक प्राईस तर सर्वांसाठी आपल्याला कॉमन राहणार आहे, सेम राहणार आहे. त्यानंतर पुट साईडचं LTP, टोटल ओपन इंटरेस्ट, चेंज इन ओपन इंटरेस्ट आणि त्यानंतर व्हॉल्यूम. तर हे 4 कॉलम्स आपल्याला महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे कॉल साईडला सुद्धा हे 4 कॉलम आपल्याला डेली यूजसाठी महत्त्वाचे आहे. आता या ठिकाणी बऱ्याच जणांचं काय होतं की ही एवढी मोठी ऑप्शन चेन बघितल्याच्या नंतर हे जे काही तुम्हाला आकडे या ठिकाणी दिसत आहेत यामध्ये चेंज इन चेंज इन LTP आहे, त्यानंतर बिट क्वांटिटी, बिट प्राईज, आस्क प्राईज, आस्क क्वांटिटी. या पुट साईडला सुद्धा बिट क्वांटिटी, बिट प्राईज, आस्क प्राईज, त्यानंतर आस्क क्वांटिटी, चेंज इन LTP. हे जे कॉलम्स एवढे मोठे हे आकडे पण खूप जणांचं काय होतं की ऑप्शन चेन बघितल्याच्या नंतर थोडं कन्फ्युजन होऊन जाते की नेमकं आपण या ठिकाणचा डाटा आपल्या कामाचा आहे कुठला आणि बघायचा कुठला. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना काय होतं की ऑप्शन चेन बघत असताना हे समजत नाही आपल्याला. तर आपल्याला थोडंसं ज्या आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आहे हे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं समजून घ्यायचं आहे. आता हे जे काही कॉलम्स आहे हे आपल्याला डेली यूजसाठी तेवढे काही कामाचे नाही आहेत ऑप्शन चेन बघत असताना. त्यामुळे आपण या ऑप्शन चेनच्या डाटामध्ये हे कॉलम जे आहे हे आपण या ठिकाणी बघत नाही. हे कॉलम्स तुम्हाला नंतर दुसऱ्या ठिकाणी कुठे दिसते हे लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवते. परंतु सर्वात पहिले आपण काय करणार आहे की हे जे काही 4 कॉलम मी तुम्हाला सांगितले आहे कॉल साईडला आणि पुट साईडला हे बघण्यासाठी आपण काय करत आहे की सेन्सिबलच्या प्लॅटफॉर्मवर आपण ऑप्शन चेन बघतो. कारण याच्यामध्ये काय होतं की बाकीचे कॉलम्स या ठिकाणी दिसत आपण त्याला रिमूव्ह करता येते. या ठिकाणी सध्या आपल्याला जी ऑप्शन NSE इंडियावरची जी ऑप्शन चेन आहे यामध्ये प्रत्येक कॉलम तुम्हाला पाहायला मिळेल एनी टाईम. याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस कुठल्याही प्रकारचे करता येत नाही. आणि त्यानंतर या ठिकाणची जी ही काही ऑप्शन चेन आहे तुम्हाला मॅन्युअली रिफ्रेश करावं लागते नेहमी. त्यामुळे याच्यामध्ये जे काही चेंजेस होतात लाईव्ह मार्केटमध्ये चेंजेस होतात हे तुम्हाला लगेचच्या लगेच जोपर्यंत तुम्ही रिफ्रेश करत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत नाही. त्यामुळे आपण काय करतो की ही जी काही ऑप्शन चेन आहे ही ऑप्शन चेन आपण सेन्सिबलच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर बघतो. तर तुम्हाला जर सेन्सिबलच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरची ऑप्शन चेन तुम्हाला दाखवते. तर आता सध्या जे आपण आता या ठिकाणी बघत आहे हे आहे सेन्सिबलची ऑप्शन चेन. आता या सेन्सिबलच्या ऑप्शन चेनमध्ये आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहे बघा. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की या ठिकाणी बघा तुम्हाला जेवढे काही कॉलम्स पाहिजे हे तुम्हाला या ठिकाणी घेता येते. आता खूप जण ऑप्शन ग्रीक्सवर काम करतात त्यांना डेल्टा, गामा, थीटा, वेगा, त्यानंतर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी, त्यानंतर OI चेंज पर्सेंट, OI चेंज, व्हॉल्यूम, ब्रेक इव्हन पॉईंट, त्यानंतर LTP चेंज पर्सेंटमध्ये, कोणाला पर स्ट्राईक प्राईस PCR बघायचा असतो, कोणाला IV चेंजेसमधले डिफरन्स बघायचे असते, कोणाला इंट्रिन्सिक व्हॅल्यू बघायची असते स्पॉटची आणि फ्युचरची, त्यानंतर त्यामध्ये टाईम व्हॅल्यू किती आहे ह्या सर्व गोष्टी बघायच्या. पण आपण काय करताय की लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला बघण्यासाठी कुठले महत्त्वाचे कॉलम आहे OI चेंज, व्हॉल्यूम आणि त्यानंतर या ठिकाणी बघू शकता या ऑप्शन चेनमध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे. या ठिकाणी या ऑप्शन चेनमध्ये बघत असताना सेन्सिबलच्या या ठिकाणी बघू शकता ही स्ट्राईक प्राईज आहे. ठीक आहे. स्ट्राईक प्राईजच्या नंतर या ठिकाणी पुट्स आणि कॉल या दोन्हीच्यामध्ये ही सुद्धा ऑप्शन चेन विभागलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला पुट साईडची LTP सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल जसं की आपण पहिल्यांदा पाहिलं होतं त्या NSEच्या ऑप्शन चेनमध्ये. त्याचप्रमाणे कॉल साईडला सुद्धा LTP तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर ही स्ट्राईक प्राईज सर्वांसाठी सेम आपण NSEच्या ऑप्शन चेनमध्ये बघितलं त्याचप्रमाणे या सेन्सिबलच्या ऑप्शन चेनवर सुद्धा तुम्हाला स्ट्राईक प्राईज सर्व पाहायला मिळत आहे. कॉल्स आणि पुटच्या LTP तुम्हाला सुद्धा या ठिकाणी दिसल्या जात आहे. आणि त्यानंतर आहे दुसरा कॉलम आपला OI लागत आहे. तर या ठिकाणी जो काही ओपन इंटरेस्ट टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी हा दिसत आहे. तर यामधले हा जो डाटा आहे पूर्ण लाखमध्ये दाखवला जातो इथं. आणि त्यानंतर आहे चेंज इन OI चेंज म्हणजे जो काही ओपन इंटरेस्ट चेंज होतो तो या ठिकाणी या कॉलममध्ये दाखवला जातो. आणि त्यानंतर आपण पाहिलं तो व्हॉल्यूम. ठीक आहे.
तर हे 4 कॉलम आपल्याला महत्त्वाचे होते. त्याचप्रमाणे या कॉल साईडला सुद्धा 4 कॉलम तुम्हाला पाहायला मिळेल. LTP OI टोटल OI या ठिकाणी दाखवला जातो आणि OI चेंजेसमध्ये काय चेंजेस झाले या ठिकाणी या तुम्हाला दिसले जाते आणि त्यानंतर या ठिकाणी व्हॉल्यूम. या सेन्सिबलच्या ऑप्शन चेनवर काय की आपल्याला पाहिजे तेवढे कॉलम आपण यामध्ये चेंजेस करू शकतो, रिमूव्ह करू शकतो किंवा ॲड करू शकतो. तर आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये जे महत्त्वाचे कॉलम्स हे या ठिकाणी आपण डेली यूज करतो. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही, या ठिकाणी वेगवेगळे एक्सपायरीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. जर तुम्हाला समोरच्या एक्सपायरीचा ऑप्शन चेनचा डाटा बघायचा असेल, तुम्ही या ठिकाणी ऑप्शन चेन ही एक्सपायरी सिलेक्ट करून या ठिकाणी सुद्धा ऑप्शन चेनचा डाटा तुम्ही बघू शकता. मंथली एक्सपायरीचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जर तुम्हाला ऑप्शन चेनमधला मंथली एक्सपायरीचा डाटा बघायचा असेल तर आपण काय करतो, नेहमी करंट एक्सपायरीच्या ऑप्शन चेनमधील डाटा या ठिकाणी बघतो. तर आता या ठिकाणी बघू शकता करंट मार्केट प्राईस या ठिकाणी तुम्हाला लाईव्हमधले या ठिकाणी दिसणार आहे, चालू लाईव्ह मार्केटमध्ये. त्यानंतर लाईव्ह एक्सपायरी जी कोणत्या एक्सपायरीचा आपण डाटा बघत आहे तो, त्याचबरोबर फ्युचर प्राईस किती आहे, फ्युचरची स्पॉट प्राईसच्या तुलनेत फ्युचरची प्राईस किती आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या गोष्टी लाईव्ह मार्केटमध्ये ऑप्शन चेनमधल्या एवढ्याच गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहे. एक आहे स्ट्राईक प्राईस, त्यानंतर स्ट्राईक प्राईसचे LTP कॉलचे असो की पुटचे असो, त्यानंतर या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्टपैकी OI किती प्रमाणात चेंज झालेला आहे तो, त्यानंतर व्हॉल्यूम सेम या बाजूला सुद्धा त्याच प्रमाणात मी आहे. OI चेंज, OI लाख आणि व्हॉल्यूम याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी डाटा पाहायला मिळतो. आता NSEच्या आणि या सेन्सिबलच्या ऑप्शन चेनमध्ये चेंजेस कुठला आहे, तर या ठिकाणी बघू शकता हा जो ओपन इंटरेस्ट हा इथं लाखमध्ये दाखवलेला आहे. म्हणजे हा जो काही 110.6चा जो काही आकडा दाखवत आहे हा 1,10,60,000चा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी सध्या तुम्हाला दाखवला जात आहे. परंतु NSEच्या ऑप्शन चेनवर जर तुम्ही बघाल, NSEच्या ऑप्शन चेनवर जर बघाल तर हा जो काही डाटा तुम्हाला या ठिकाणी दाखवला जात आहे तर हा कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. ओपन इंटरेस्ट इन काय दाखवलं आहे, इन कॉन्ट्रॅक्टमध्ये. म्हणजे या ठिकाणी जो काही डाटा दाखवला जात आहे या ठिकाणचे लॉट्स या ठिकाणी तुम्हाला दाखवल्या जात आहे. परंतु सेन्सिबलच्या ऑप्शन चेनमध्ये तेवढ्या क्वांटिटी तिथं तुम्हाला दाखवल्या जात आहे. हा दोन याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स नेहमी पाहायला मिळेल. NSEच्या ऑप्शन चेनवर जेवढा काही ओपन इंटरेस्ट तुम्हाला दाखवलं जाते या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे तेवढे लॉट्स त्या ठिकाणी दाखवले जाते आणि सेन्सिबलच्या ऑप्शन चेनवर टोटल क्वांटिटी किती आहे तुम्हाला दाखवल्या जाते. आता एका पर्टिक्युलर 24,500च्या कॉल साईटला जर टोटल ओपन इंटरेस्ट बघितला तुम्ही या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट, तर हा किती दाखवत आहे 1,47,414 हे एवढे तिथं लॉट्स दाखवत आहे, कॉन्ट्रॅक्ट दाखवत आहे. परंतु सेन्सिबलच्या ऑप्शन चेनमध्ये जर बघितलं तर 24,500च्या कॉल साईटला 1,10,60,000चा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दाखवलं जात आहे. तर थोडंसं तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून सुद्धा मी दाखवते तुम्हाला. तर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेटर ओपन केलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी 24,500च्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसला किती ओपन इंटरेस्ट दाखवलेला आहे हे बघू शकता. 24,500च्या कॉल साईटला 1,47,414 लॉट साईज आहे सध्या आपली 75ची. तर यानुसार बघू शकता तुम्ही किती झालेला आहे 1,10,56,050चा टोटल क्वांटिटी या ठिकाणी आपल्याला या कॉन्ट्रॅक्ट बेसनुसार कॅल्क्युलेशन जर केलं तर टोटल क्वांटिटी एवढ्या या ठिकाणी दिसून येत आहे. तर त्याचप्रमाणे सेन्सिबलचे सुद्धा जे कॅल्क्युलेशन आहे ते एवढं चाललेलं आहे 1,10,60,000 या ठिकाणी 55च्या वरती गेल्या म्हणून डायरेक्ट त्यांनी 60,000च्या ॲपमध्ये कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. तर या दोनमधला डिफरन्स एवढाच आहे की त्यामध्ये NSEच्या ऑप्शन चेनमध्ये कॉन्ट्रॅक्ट दाखवले जातात आणि सेन्सिबलच्या ऑप्शन चेनमध्ये टोटल क्वांटिटी दाखवल्या जातात. तर आपल्याला महत्त्वाचे कॉलम कुठले आहे डेली यूजसाठी स्ट्राईक प्राईस नंतर LTP नंतर टोटल ओपन इंटरेस्ट आणि टोटल ओपन इंटरेस्टच्या नंतर जो काही OI चेंजेस झालेला आहे ओपन इंटरेस्टमध्ये तो चेंजेस आणि त्यानंतर व्हॉल्यूम सेम कॉल साईटला पण तेच LTP टोटल ओपन इंटरेस्ट OI चेंज आणि व्हॉल्यूम ह्या 3 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहे डेली यूजसाठी. मित्रांनो या आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या एकदा कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि यामध्ये काही जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी थोडंसं मला त्याबद्दल माहिती विचारू शकता. तर कारण त्या हिशोबाने मी तुम्हाला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये याबद्दल आणखी ज्या काही गोष्टी तुमच्या हिशोबाने सुटल्या आहेत तेवढ्या मी सांगण्याचा प्रयत्न करेल. आता या ऑप्शन चेनवर आपल्याला काय करायचं आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढायचे आहे. तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा जेव्हा आपण लाईव्ह मार्केटमध्ये ऑप्शन चेन बघतो तेव्हा आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय आहे की सध्या आपली करंट मार्केट प्राईस चालू किती आहे, सध्या आपली करंट मार्केट प्राईस चालू किती आहे हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी या करंट मार्केट प्राईसनुसार आपल्याला महत्त्वाचं काय आहे या करंट मार्केट प्राईसनुसार
जी काही आता 24,363ची जी आपल्याला करंट मार्केट प्राईस सध्या दाखवत आहे, यानुसार आपल्याला काही सपोर्ट आणि रेजिस्टन्स घ्यायचे आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागते की जी करंट मार्केट प्राईस चालू आहे या जेवढी स्ट्राईक प्राईसचा ओपन इंटरेस्ट आपल्याला दोन्हीही बाजूचा बघावं लागते. तर सध्या जो 24,363 ही जी स्ट्राईक प्राईस आहे, ही जी करंट मार्केट प्राईस आहे यानुसार 24,400 या एका पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसवर किती ओपन इंटरेस्ट तयार झालेला आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. कारण यानुसार आपल्याला पहिल्यांदा सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढायचे आहे. तर सर्वात पहिले आपण बघणार आहे 24,400 या सिंगल पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजवर कॉल रायटिंग कशा प्रकारे झालेली आहे. तर या 24,400च्या सिंगल पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजवर कॉल रायटिंग बघू शकता. टोटल ओपन इंटरेस्ट 44,10,000चा टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तयार झालेला आहे. या 24,400च्या स्ट्राईक प्राईजवर टोटल ओपन इंटरेस्ट किती आहे? 44,10,000चा आहे. आणि त्यामध्ये आजच्या दिवसाला बघू शकता हा जो OI चेनचा जो कॉलम आहे, पहिल्या कॉलममध्ये काय दाखवलेला आहे? OI लाखमध्ये हा टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दाखवलेला आहे 44.10 लाखाचा या ठिकाणी 44,10,000चा या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि या 44 लाखामध्ये आजच्या दिवसाला 33,50,000चा नवीन OI ॲडिशन झालेला आहे या ठिकाणी. जर या ठिकाणी जर बघितलं आपण तर 44 लाखामध्ये आजचा नवीन OI ॲडिशन किती झालेला आहे? 33 लाखाचा. आपल्याला हा OI चेनचा कॉलम बघणे याच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण आजच्या दिवसामध्ये या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजवर ओपन इंटरेस्ट आणखी वाढत आहे की कमी होत आहे हे आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यानुसारच मार्केटवर जे काही तुम्हाला तेजीचं किंवा मंदीचं प्रेशर जे आहे हे यावरूनच समजून येते. त्यामुळे तुम्हाला हा OI चेनचा कॉलम खूप महत्त्वाचा आहे. लाईव्ह मार्केटमध्ये टोटल ओपन इंटरेस्ट तर आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळेल, परंतु या टोटल ओपन इंटरेस्टमध्ये आजच्या दिवसाला पोझिशन कशा प्रकारे तयार झालेलं आहे, नवीन त्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे की कमी झालेलं आहे हे आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यानुसारच आपण मार्केटच्या सेंटिमेंटचा एक अंदाज बांधू शकतो की मार्केटमध्ये तेजी होणार की मंदी होणार. तर या 44 लाखामध्ये आजच्या दिवसाला या ठिकाणी किती ॲड झालेलं आहे? 33,50,000चा नवीन पोझिशन या ठिकाणी ॲड झाला आहे. तर या ठिकाणी बघू शकता हा एक थोडंसं रेजिस्टन्सचं काम या ठिकाणी करताना तुम्हाला दिसेल. हे झालं 24,400. आता सेम 24,400च्या पुट साईडला कशा प्रकारे ओपन इंटरेस्ट तयार झाले हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता हा जो 24,400ची जी काही स्ट्राईक प्राईज आहे या 24,400च्या स्ट्राईक प्राईजला टोटल ओपन इंटरेस्ट किती दाखवलेला आहे? 38,90,000 या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट तयार झालेला आहे. आणि त्या ठिकाणी बघू शकता फक्त 3,000चा नवीन OI ॲडिशन ॲड झालेला आहे. आता एकाच या सिंगल पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजवर जर बघितलं तुम्ही तर यामध्ये डिफरन्स बघा. कॉल साईडला टोटल ओपन इंटरेस्ट 44 लाखाचा आहे, परंतु त्यामध्ये 33 लाखाचा आज नवीन ॲड झाला आहे. म्हणजे या ठिकाणी आजच्या प्रमाणात जे काही पोझिशन तयार होण्याचं प्रमाण आहे या ठिकाणी जास्त प्रमाण आहे. ठीक आहे. सेम 24,400च्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजला टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी 38 लाखाचा आहे, परंतु आजच्या ठिकाणी बघू शकता तुम्ही कुठल्याही प्रकारचं जास्त प्रमाणात या ठिकाणी पोझिशन तयार झालेलं नाही आहे. म्हणजे या ठिकाणी सरळ पाहू शकता की तुम्ही कॉल रायटिंगचं प्रमाण या ठिकाणी जास्त झालं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की हा जो कॉल साईडचा ओपन इंटरेस्ट आहे, हा कॉल साईडचा ओपन इंटरेस्ट यांनी काय केलेला आहे की कॉल ऑप्शन शॉर्ट केलेले आहेत. यांनी काय केलं? कॉल ऑप्शन शॉर्ट सेल करून मंदीच्या पोझिशन यांनी तयार केलेल्या आहे. कॉल साईडला जो काही ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तुम्हाला दाखवले जात आहे हा सर्व ओपन इंटरेस्ट जो आहे हा मंदीसाठी या ठिकाणी, कारण यांनी काय केलेलं आहे? कॉल ऑप्शन शॉर्ट सेल करून या ठिकाणी मंदीच्या पोझिशन तयार केलेलं आहे. त्याचप्रमाणे पुट साईडचा जो काही ओपन इंटरेस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे त्यांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेल करून तेजीसाठी या ठिकाणी पोझिशन बनवलेले आहे. म्हणजे या ठिकाणी बघू शकता या कलरवरूनच तुम्हाला समजून येईल की ह्या ज्या काही पोझिशन आहे ह्या पूर्ण तेजीसाठी आहे. आणि या ठिकाणी बघू शकता हा रेड कलर हा सर्व जो काही ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं हा मंदीसाठी आहे. तर यावरून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी याच्या न पाहता सुद्धा आपल्याला लक्षात येऊन येते की या ठिकाणी कलर ह्या ग्रीन कलर म्हणजे हा तेजीसाठी आहे, हा रेड कलर म्हणजे हा मंदीसाठी. तर यांनी काय कॉल ऑप्शन शॉर्ट सेल करून मंदीच्या पोझिशन तयार केलेल्या आहे. त्याचप्रमाणे या लोकांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेल करून तेजीसाठी हा पोझिशन बनवलेला आहे. तर या प्रकारचा हा डाटा ऑप्शन चेनमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसला जातो. तर आपण काय केलं सध्या 24,400नुसार इथं एक या सिंगल पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईजची एक ऑप्शन चेनमधला OI ॲनालिसिस केलेला आहे. तर हे झालं आपलं करंट मार्केट प्राईजनुसार. आता आपल्याला काय करायचं की हा
करंट मार्केट प्राईसच्या वरची स्ट्राईक प्राईस आहे, कारण सध्या करंट मार्केट प्राईस किती चालू आहे 24,363 आणि आपण कुठल्या स्ट्राईक प्राईसचा ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस केला 24,400चा. तर सध्या आपल्याला हा एक रेजिस्टन्स झोन बनलेला आहे, कारण या ठिकाणी पोझिशन जास्त झालेली आहे आणि आजच्या दिवसाला या ठिकाणी नवीन पोझिशन जास्त प्रमाणात तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की करंट मार्केट प्राईसच्या खालच्या स्ट्राईक प्राईसचा ओपन इंटरेस्ट किती तयार झालेला आहे. तर 24,300 खालची स्ट्राईक प्राईस कुठली, त्यानंतर 100 पॉईंटनुसार 24,300. तर या 24,300च्या पुट साईडला बघू शकता टोटल ओपन इंटरेस्ट किती आहे या ठिकाणी 47.10चा, म्हणजे 47,10,000चा या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तयार झालेला आहे. तर त्या 47.10 मध्ये आजच्या दिवसाला 22,20,000चा ॲपमध्ये नवीन ॲडिशन झालेला आहे. नवीन पोझिशन कुठल्या याच्यामध्ये ॲड झालेलं आहे 22,20,000च्या या ठिकाणी नवीन पोझिशन ॲड झालेलं आहे. टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी बघू शकता 47.10 म्हणजे 47,10,000चा टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामध्ये 22,20,000चा न्यू ॲडिशन ॲड झालेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा सपोर्टचं एक आपल्याला इथं काम करेल. हा जो आहे हा एक सपोर्ट या ठिकाणी आपण स्ट्रॉंगली मानू शकतो. त्याचप्रमाणे 24,400 हा स्ट्रॉंगली रेजिस्टन्ससुद्धा या ठिकाणी मानू शकतो. ठीक आहे. तर या तुलनेत जर तुम्ही 24,300वर कॉल रायटिंग जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला कॉल रायटिंग खूप कमी प्रमाणात पाहायला मिळेल. बघू शकता टोटल ओपन इंटरेस्ट 13.2चा आणि या ठिकाणी 9.5चा या ठिकाणी न्यू ॲडिशन ॲड झाले. आपल्याला महत्त्वाचं काय की करंट मार्केट प्राईसच्या खालच्या आणि वरच्या दोन स्ट्राईक प्राईसचा कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला या दोन स्ट्राईक प्राईसवर खूप वेळा लक्ष ठेवावं लागते. एक म्हणजे हा 24,400वरची कॉल रायटिंग, ही जी काही 24,400वर कॉल रायटिंग आहे आणि त्यानंतर 24,300च्या पुट साईडला कशा प्रकारे चेंजेस होत आहे हे, आणि त्याचबरोबर ही जी 24,400वर जो काही ओपन इंटरेस्ट आहे यामध्ये कशा प्रकारचा बदल होत आहे. कारण यांनी काय केलेलं आहे की हा जो एक 24,400चा सपोर्ट होता, सपोर्ट तोडल्याच्या नंतर काय करता येतो या ठिकाणी सेलिंग प्रेशर वाढवत आहे आणि मार्केटमध्ये कंटिन्यूस मंदीचं तुम्हाला रिॲक्शन दिसत असताना ह्या ठिकाणी ज्या काही लोकांनी पुट ऑप्शन शॉर्ट सेलच्या मार्फत तेजीसाठी पोझिशन बनवलं आहे हे आपल्या पोझिशन कमी करतात की पुन्हा या ठिकाणी वाढवतात हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हा सपोर्ट तोडल्याच्या नंतर यांना काय करावं लागणार आहे, आपल्या रिक्समध्ये यांच्या पोझिशन आल्याच्या नंतर यांना पोझिशन आपल्या विक्री करावं लागेल, सेल करावे लागेल. तर यामुळे सुद्धा मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर तुम्हाला पाहायला मिळते. जेव्हा या ठिकाणच्या पोझिशन कमी होतात तेव्हा या अशा प्रकारचा डाटा तुम्हाला पाहायला मिळते. जेव्हा या ठिकाणच्या पोझिशन कमी होतात तर या ठिकाणी तुम्हाला जो निगेटिव्हचा डाटा दिसत आहे या प्रकारचा निगेटिव्हचा डाटा तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं आहे, नवीन पोझिशन तर याच्यामध्ये ॲड झाल्या नाही, परंतु आहेत त्या पोझिशन याच्यामधून कमी झालेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी तुम्हाला हा निगेटिव्हचा डाटा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याच तुलनेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी नवीन पोझिशन कंटिन्यूस ॲड झालेले आहेत. म्हणून हा प्लसमध्ये तुम्हाला या ठिकाणचा ओपन इंटरेस्ट दिसत आहे. तर यानुसारच मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला रिॲक्शन पाहायला मिळते. आता आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, ऑप्शन चेन डाटानुसार प्रत्येक 100 पॉईंटच्या हिशोबाने बघू शकता तुम्ही या ऑप्शन चेनवर डाटा तुम्हाला पाहायला मिळेल. 24,400वर बघू शकता कॉल साईडला जबरदस्त कॉल रायटिंग झालेली आहे. त्यानंतर 24,500वर सुद्धा कॉल साईडला जबरदस्त कॉल रायटिंग झालेली आहे. त्यानंतर 24,400वर सुद्धा जबरदस्त कॉल रायटिंग झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे की प्रत्येक ठिकाणी ओपन इंटरेस्ट जास्त प्रमाणात इथं या ठिकाणी ॲड झाले आहे. तर या ठिकाणी या प्रत्येक 100 पॉईंटच्या लेवलवर हे रेजिस्टन्स या ठिकाणी तुम्हाला तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे पुट साईडला सुद्धा 24,400 बघू शकता तुम्ही या ठिकाणी ओपन इंटरेस्ट जास्त प्रमाणात दिसून येत आहे. हा एक सपोर्ट लेवल आपल्या ठिकाणी म्हणू शकतो आपण. त्यानंतर 24,300वर सुद्धा ओपन इंटरेस्ट जास्त प्रमाणात झालेला आहे. हा एक आपल्यासाठी सपोर्ट झालेला आहे या ठिकाणी. त्यानंतर 24,200 हा सुद्धा या ठिकाणी सुद्धा पुट रायटिंग झालेली आहे. तर हे सुद्धा आपल्या एक सपोर्टसाठी या ठिकाणी काम करेल. तर आपले हे करंट मार्केट प्राईसच्या खाली जेवढ्या काही स्ट्राईक पाहिजे सपोर्टसाठी मोजले जातात आणि जेवढ्या काही करंट मार्केट प्राईसच्या वरच्या स्ट्राईक पाहिजे या सर्व रेजिस्टन्ससाठी या ठिकाणी ॲनालिसिस केलं जातं. तर यानुसार या ऑप्शन चेन डाटानुसार आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढतो. आणि याचनुसार तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करत असताना निफ्टीच्या चार्टवर किंवा कुठल्याही इंडेक्सच्या चार्टवर तुम्हाला ज्याप्रमाणे ओपन इंटरेस्ट तयार झाले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला मोमेंटम पाहायला मिळेल. आता बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये 500 पॉईंटच्या डिफरन्सने तुम्हाला नेहमी डाटा पाहायला मिळेल. निफ्टीमध्ये 100 पॉईंटला पाहायला मिळेल, परंतु बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी बघू शकतो तुम्हाला प्रत्येक 500 पॉईंटवर तुम्हाला ओपन इंटरेस्ट चेंज जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. जसं की समजा 56,000 आहे, 56,000वर बघू शकता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ओपन इंटरेस्ट पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ओपन इंटरेस्ट जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. आणि 56च्या नंतर डायरेक्ट 55,500वर बघू शकता. 55,500वर या ठिकाणी ओपन इंटरेस्ट जास्त आहे
पुट साईडला सुद्धा याच ठिकाणी ओपन इंटरेस्ट जास्त आहे. सेम सेन्सेक्समध्ये सुद्धा त्याचनुसार या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल डाटा. त्या ठिकाणी बघू शकता सेन्सेक्समध्ये सुद्धा तुम्हाला तशाच प्रकारचा डाटा 500 पॉईंटच्या डिफरन्स ते पाहायला मिळत आहे. हे बघू शकता तुम्ही 81,000च्या स्ट्राईक प्राईजला बघू शकता ओपन इंटरेस्ट किती आहे. त्यानंतर 80,500, ठीक आहे, आणि त्यानंतर 80,000. म्हणजे प्रत्येक 500 पॉईंटच्या डिफरन्समध्ये तुम्हाला सेन्सेक्समध्ये ओपन इंटरेस्ट पाहायला मिळत आहे, कॉल साईडला पण आणि पुट साईडला पण. हे बघू शकता काय 500 पॉईंटच्या डिफरन्सवरच तुम्हाला या ठिकाणी ओपन इंटरेस्ट पाहायला मिळत आहे. आता हे सर्व आपण जे बघितलं आहे सध्या ऑप्शन चेनमधला डाटा OI चेंजेस कशा प्रकारे होते हे सर्व आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता सेम रिॲक्शन आपल्याला काय करायचं आहे, चार्टवर सुद्धा या ठिकाणचं बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आपण थोडंसं बघणार तर चार्टवर सपोर्ट रेजिस्टन्स आपण जे काही ड्रॉ करतो ऑप्शन चेन डाटानुसार कशा प्रकारे ड्रॉ करायचे थोडं समजून घ्यायचं. तर आपण आता सध्या काय केलं की या ऑप्शन चेन डाटानुसार बघू शकता प्रत्येक 100 पॉईंटच्या डिफरन्समध्ये तुम्हाला सर्वात जास्त ओपन इंटरेस्ट पाहायला मिळत आहे. त्याचनुसार आपल्याला चार्टवर आता सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लाईन्स ड्रॉ करायच्या आहे. तर आता सध्या आपण पाहत आहे निफ्टीचा चार्ट आहे आणि याला आपण थोडा 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये ओपन करून घेऊया. हा जो निफ्टीचा चार्ट आहे या ठिकाणी बघू शकता हा 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये ओपन केलेला आहे. आणि या ठिकाणी जेवढ्या काही लाईन्स आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही प्रत्येक लाईन्स ही जी आहे ही लाईन्स ऑप्शन चेन डाटानुसार मी लाईन ड्रॉ केलेल्या आहे चार्टवर. 24,900, 24,800, 24,700, 24,600, 24,500 आणि 24,400. हे बघू शकता प्रत्येक 100 पॉईंटच्या हिशोबानेच मी या ठिकाणी माझ्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लाईन ड्रॉ केलेल्या आहे. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही प्रत्येक वेळा जे काही मोमेंटम तुम्हाला पाहायला मिळेल 100 पॉईंटच्या डिफरन्समध्येच पाहायला मिळेल तुम्हाला. आता या ठिकाणी बघू शकता सपोर्ट घेण्याचं कुठलंही कारण नसताना मार्केटने या ठिकाणी सपोर्ट घेतला. बघू शकता 24,400च्या लेवलवरतीच परफेक्टली मार्केटने प्रत्येक वेळा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी सुद्धा बघू शकता तुम्ही हॅमर कॅन्डल बनवलेली आहे सपोर्टच्या ठिकाणी. सेकंड कॅन्डलसुद्धा सपोर्टच्या ठिकाणीच बनली. त्यानंतर ब्रेकआउट कधी मिळाला, ही लाईन ब्रेक केल्याच्या नंतर या ठिकाणी ब्रेकआउट मिळाला. कारण या ठिकाणी स्टॉप लॉंग हंटिंग या ठिकाणी झालेली आहे. ज्यांनी काही समजा या सपोर्टच्या भरोशावर तेजीच्या पोझिशन बनवल्या होत्या यांचे स्टॉप लॉस या ठिकाणी लावले आणि पुन्हा मार्केटने तिथून रिकव्हरी देऊन पुन्हा बघू शकता तुम्ही 24,500 या 24,500च्या ठिकाणीच मार्केटने रेजिस्टन्स घेतला. त्यानंतर पुन्हा इथून शॉर्ट कवरिंग घेऊन पुन्हा 24,600 पर्यंत जाऊन पुन्हा मार्केटने 24,600च्या वरती क्लोजिंग दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीला गॅप डाऊन ओपन केल्यानंतर हा जो काही 24,600चा जो काही आपला एक रेजिस्टन्स झोन तयार झाला होता मार्केटने पुन्हा त्या ठिकाणी वरती जाण्याचा प्रयत्न केला परंतु नाही टिकू झालं. पुन्हा या ठिकाणी सेलिंग प्रेशर वाढलं. त्यानंतर 24,500वर पुन्हा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी पुन्हा ही लेवल ब्रेक केल्याच्या नंतर तुम्हाला 24,400वर सपोर्ट घेताना दिसला. या ठिकाणी सुद्धा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला परंतु सेलिंग प्रेशर असल्यामुळे मार्केट बघू शकता तुम्हाला ही लेवल ब्रेक करून खालच्या बाजूला क्लोजिंग दिली. तर माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की जे काही चार्टवर तुम्हाला रिॲक्शन पाहायला मिळते ही प्रत्येक रिॲक्शन जी आहे ही 100 पॉईंटच्या डिफरन्समध्येच तुम्हाला पाहायला मिळेल. मग ती तेजीची पोझिशन असो किंवा मंदीची, तर प्रत्येक 100 पॉईंटच्या ठिकाणीच तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स या ठिकाणी पाहायला मिळेल. या ठिकाणी बघू शकता 25,000ची लेवल सपोर्टची सुद्धा होती आणि रेजिस्टन्सची सुद्धा होती. त्यानंतर हा 24,900 या ठिकाणी बघू शकता एवढं मार्केट सेलिंगमध्ये असताना सुद्धा या ठिकाणी सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केट वरती गेलं. पुन्हा 25,000च्या याच लेवलच्या वरती सपोर्ट घेऊन सस्टेन राहिला. इथून टार्गेट दिल्यानंतर पुन्हा 25,100 या ठिकाणपर्यंत गेला तो. ठीक आहे, त्यानंतर 25,100 या ठिकाणी सुद्धा सपोर्ट घेतला. ही लेवल ब्रेक केल्याच्यानंतर पुन्हा बघू शकता तुम्ही 25,000चा सपोर्ट घेतला. त्यानंतर काही वेळपर्यंत या ठिकाणी कॉन्सोलेशन केल्यानंतर पुन्हा रेजिस्टन्स जो आहे आपला 25,100चा झालेला आहे. त्यानंतर 25,000ची लेवल बघू शकता गॅप डाऊनच्या नंतर पुन्हा ही लेवल ब्रेक केल्याच्यानंतर प्रत्येक 100 पॉईंटच्या डिफरन्समध्येच तुम्हाला मार्केट अटकताना तुम्हाला या चार्टवर दिसत आहे. बघू शकता हे जेवढ्या काही लाईन्स आहे पूर्ण आपण ऑप्शन चेनच्या डाटानुसार या ठिकाणी टाकलेल्या आहेत. प्रत्येक 100 पॉईंटवर आपण काय केलेलं आहे या ठिकाणी आपली एक हॉरिझॉन्टल सपोर्ट आणि रेजिस्टन्सची लाईन टाकली आहे. तर त्यानुसारच बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये जे काही मोमेंटम झालं आहे त्या लाईनच्या हिशोबानेच या ठिकाणी मोमेंटम तुम्हाला पाहायला मिळत आहे. चार्ट थोडासा मी जास्त तुम्हाला बॅक टेस्टिंग दाखवायच्या हिशोबाने थोडा छोटा केला. त्यामुळे बघू शकता तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 100 पॉईंटच्या डिफरन्समध्येच मोमेंटम पाहायला मिळालेलं आहे. ठीक आहे, कारण आता यानुसारच ऑप्शन चेन डाटानुसार जर ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला ऑप्शन चेन डाटानुसारच सपोर्ट आणि रेजिस्टन्स टाकावे लागतात आणि त्यानुसारच मार्केटमध्ये प्रत्येक वेळा बघू शकता तुम्ही मोमेंटम जे आलेलं आहे हे तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे.
ठीक आहे. आणि परफेक्टली बघू शकता जेव्हा पण मार्केटमध्ये मोमेंटम आलं फास्टमधलं तेव्हा काय झालेलं आहे की प्रत्येक ठिकाणी मग ती टाईम फ्रेम कुठली असो 10 मिनिट असो 5 मिनिट असो 15 मिनिट असो त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही रेजिस्टन्सच्या ठिकाणी तुम्हाला शूटिंग स्टार हॅमर ह्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी बघू शकता हा जो शूटिंग स्टार आहे हा सेलिंगच्या हिशोबाने तयार झालेला आहे. हा हॅमरसुद्धा या ठिकाणी बघू शकता हे 2 ठिकाणी हॅमर तयार झालेले आहेत. आता या ठिकाणी काय केलेलं आहे मार्केटने सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला परंतु यांना काय करायचं होतं ऑपरेटर सायकोलॉजीनुसार या ठिकाणी यांनी काय केलं स्टॉप लॉस सर्वांचे लावले तर आणि पुन्हा मार्केटला अपसाईडला ते घेऊन गेले तर पण बघू शकता पुन्हा 24,500 यांनी बरोबर या ठिकाणी शूटिंग स्टार तयार केला परंतु या ठिकाणी शॉर्ट कवरिंग असल्यामुळे मार्केट कंटिन्युअस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. हे पूर्ण ऑप्शन चेन डाटानुसार तुम्हाला चार्टवर मोमेंटम होताना पाहायला मिळेल. कारण याच्यामागची सायकोलॉजी एक आहे जेव्हा तुम्ही लाईव्हमध्ये ऑप्शन चेनमधला जो डाटा बघता चेंजेस त्याच्यामध्ये कशा प्रकारे होते हे तुम्हाला जेव्हा तुम्ही लाईव्हमध्ये बघता तेव्हाच तुम्हाला चार्टवरचं रिॲक्शन समजते जाते. तर मित्रांनो याबद्दल तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर पुन्हा एक वेळा मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही अडचणी आत्तापर्यंत जेवढं काही तुम्हाला सांगितलं समजलं असेल नसेल एक वेळा पुन्हा मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही. तर यानुसार आता यामध्ये इंडेक्समध्ये ऑप्शन चेन डाटानुसार जर ट्रेडिंग करत असताना आपण या ठिकाणी इंडिकेटर कुठल्याही प्रकारचे यूज केलेलं नाही आहे. फक्त आपण काय केलं या ठिकाणी ऑप्शन चेन डाटानुसार आणि कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्ननुसार या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण बघून त्या हिशोबाने ट्रेड करत आहे. तर आपल्याला यामध्ये ट्रेड करत असताना सर्वात महत्त्वाचे 2-3च कॅन्डल आपण या ठिकाणी पाहतो ऑप्शन चेन डाटानुसार. एक तर आहे आपल्याला हॅमर या प्रकारची हॅमर कॅन्डल दोजी किंवा हॅमर या ठिकाणचा सुद्धा बघू शकता तुम्ही हॅमर. ठीक आहे. त्यानंतर आहे आपल्याला शूटिंग स्टार हे अशा प्रकारचे जे काही शूटिंग स्टार तुम्हाला पाहायला मिळत आहे या शूटिंग स्टार आणि टीजर टॉपमध्ये या दोन्ही कॅन्डलचा आहे ऑलमोस्ट सेम असला पाहिजे तेव्हा आपण या कॅन्डलला जास्त महत्त्व देतो. तर आपल्या चालू याच्यामध्ये ऑप्शन चेन डाटानुसार जर ट्रेडिंग करायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा पाहिजे एक हॅमर तेजीच्या पोझिशनसाठी आपल्याला काय पाहिजे हॅमर पाहिजे. मंदीसाठी शूटिंग स्टार या 2 कॅन्डल महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच तिसरा आहे दोजी हे तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स या दोन्ही ठिकाणी पाहायला मिळेल. आणि चौथा आहे ट्विजर टॉप. आणि 5वा आहे या ठिकाणी ट्विजर बॉटम. तर या महत्त्वाच्या 5च कॅन्डल आपण या लाईव्ह ट्रेडिंगमध्ये वापरतो. टीजर टॉप नेहमी तुम्हाला वरच्या बाजूला पाहायला मिळेल. जसं समजा मार्केटमध्ये सेलिंग यायची असेल तर तुम्हाला नेहमी टीजर टॉप दिसेल या ठिकाणी. टीजर बॉटम या ठिकाणची कॅन्डल जी तुम्हाला दाखवली जात आहे यामध्ये ऑलमोस्ट याचा लो सेम आहे. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी म्हणू शकता की टीजर बॉटम कॅन्डल तयार झालेली आहे आणि या ठिकाणची जी आहे ही टीजर टॉप. त्यानंतर दोजी जी आहे ती या प्रकारची दोजी तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स या दोन्ही ठिकाणी पाहायला मिळेल. या सपोर्टची दोजी या ठिकाणची आणि हे आहे रेजिस्टन्सची दोजी. त्यानंतर शूटिंग स्टार आणि हॅमर तुम्हाला त्याबद्दल तर माहिती आहेच. मित्रांनो आत्तापर्यंत जे काही ऑप्शन चेनबद्दल आणि चार्ट पॅटर्नबद्दल मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला कसं वाटलं एक वेळा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आता आपण लाईव्हमध्ये ऑप्शन चेनचे जे काही व्हिडिओज आहेत नेहमी अपलोड करणार आहे आणि त्या हिशोबानेच तुम्हाला मार्केटमध्ये मोमेंटम कशा प्रकारे होत आहे हे समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला एक वेळा नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि जे काही मित्रमंडळी तुमचे ऑप्शन ट्रेडिंग सध्या शिकत आहे किंवा करत आहे आणि ऑप्शन चेनबद्दल त्यांना जे काही कन्फ्युजन आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना याबद्दल जे काही कन्फ्युजन असेल या व्हिडिओच्या मार्फत त्यांचं दूर होऊन जाईल. आणि यामधील एखादा कुठला जर विषय तुमच्या हिशोबाने सुटला असेल ते सुद्धा मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा त्यावर सुद्धा आपण स्पेशल व्हिडिओ पुन्हा एक तयार करू. थँक्यू. धन्यवाद सर्वांचे.